नमस्कार. आपल्या सर्वांच्याच लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेलं आहे. बाकीची आपली सगळी पूजेची पूर्वतयारी झालेली आहे. आज या पूजेचा आपण प्रारंभ करूया. सर्वसाधारणपणे आपल्याला पूजेची तर सगळ्यांना माहिती असते, पण तरीसुद्धा या पूजेच्या पूर्वतयारीमध्ये काय काय गोष्टी आहेत त्याच्यावर एकदा जरा नजर फिरवूया. आपल्याकडे पूजा करताना आपण एखाद्या चौरंगावर, पाटावर अशी आपल्या देवतेची मूर्तीची स्थापना करत असतो. तर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घेऊन तिथे छानशी रांगोळी रेखाटून ती जागा पवित्र मंगल अशी बनवायची आहे. त्याच्यावर आपला चौरंग किंवा पाट जे आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा जे आपल्याला उपलब्ध आहे त्याची स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर सगळ्या गृहिणींना पूजेची तयारी कशी करायची हे तर सांगायची गरज नाही, पण तरीसुद्धा या पूजा साहित्यावर एक नजर टाकूया, ज्याच्यामध्ये हळद कुंकू, केशरी गंध, अक्षता, उदबत्ती, काड्याची पेटी, त्याच्यानंतर तुपाच्या वातीचं निरांजन, तेलाची समई किंवा देवासाठी आपण माला वस्त्र म्हणतो किंवा कापसाचं वस्त्र जे करतो ते वस्त्र, जानवं आहे ज्याला यज्ञोपवीत म्हटलं जातं, कापूर आहे, शेंदूर आहे, अत्तर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा अष्टगंधाची पावडर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूजेसाठी आवश्यक आहेत. त्याच्याचप्रमाणे आपल्याला फुलांमध्ये किंवा पत्रीमध्ये, फुलांमध्ये ऋतुकालोद्भव आत्ताच्या या सीझनमध्ये जी आपल्याला फुलं उपलब्ध आहेत त्याच्यामध्येही विशेषतः लाल रंगाचं फूल जे गणपतीला प्रिय आहे आणि दुर्वा, ह्या दोन गोष्टींचा आवर्जून समावेश किंवा ते शोधून घ्यायचे आहेत. बाकीची आपल्याला ऋतुकालोद्भव फुलं जी आहेत त्याचा काही प्रश्न नाही आहे, पण लाल फूल मात्र अवश्यमेव वापरावं असा संकेत आहे. त्यामुळे जी उपलब्ध असतील ती फुलं आणि पत्री याचाही वापर ह्या पूजेत केला जाईल. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी गूळ खोबरं आहे, दूध साखर आहे, पंचामृत आहे. महानैवेद्यासाठी आपण नेहमी मोदक बनवतो, मोदकांचा नैवेद्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार एखाद्या मोठ्या ताटामध्ये, एखाद्या तपकामध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्हाला ज्याच्या शक्य आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा अरेंज करून ठेवाव्यात, म्हणजे आपली ऐन वेळेला धावपळ होणार नाही. त्याच्यानंतर आता या सर्वसाधारणपणे आपल्याकडे पूजा करताना असा संकेत आहे की पूजा करणाऱ्या व्यक्तीने आपलं मुख आहे ते पूर्वाभिमुख, म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करून आपण पूजा करावी असा संकेत आहे. त्याच्या अनुसार पाटावर आपण ज्या लाकडी पाटावर बसणार आहोत त्याच्यावरही एखादं आसन घालावं, आपल्या पुढे समोर चौरंग मांडावा आणि मग पूजा करायची आहे. काही व्यक्तींना हेल्थ प्रॉब्लेम्समुळे काही कारणास्तव खाली बसून पूजा करणं शक्य नाही पाटावरती, त्यांनी मात्र टेबल खुर्ची किंवा टिपॉय आणि खुर्ची असा ठेवून टिपॉयवरही सगळी पूजा मांडली तरी काहीच प्रत्यवाय नाही आहे. तर आता या पूजेची सगळी सिद्धता आपली झालेली आहे. आता चौरंगावरच्या या विविध देवतांची किंवा वस्तूंची मांडणी कशा पद्धतीने करायची त्याच्यावर एक नजर टाकूया. सर्वप्रथम तांदूळाच्या राशीवर एक वाटीभर तांदूळ घ्यायचे, त्याच्यावर थोडे अक्षतांचे दाणे घालून त्याच्यावर हा कलश आपण स्थापित केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या कलशामध्ये पाणी भरलेलं आहेच, त्याच्याशिवाय एका सुवासिक फुलाला गंध आणि अक्षता, त्याच्यासोबत 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी अशा सगळ्या गोष्टी घालून त्याच्यावर 5, 7, 9, 11 ज्या संख्येने आपल्याला आंब्याची, विड्याची जी पानं उपलब्ध आहेत ती मांडायची आहेत. देठाची बाजू कलशाच्या आतल्या बाजूला करून आणि त्याच्यावर एक नारळ ठेवायचं आहे, ज्याची आपण वरुण देवता म्हणून या कलशाचं आपण पुढे पूजेमध्ये पूजन करणार असतो. त्याच्यानंतर आपल्याला दिसेल की चौरंगावरच उजव्या बाजूला एक छोटीशी सुपारी आपण स्थापन केली आहे. मुख्य पूजनाच्या पूर्वी, पार्थिव गणेशाच्या किंवा मूर्तीच्या पूजनाच्या पूर्वी आपल्याला या महागणपतीचं म्हणजे सुपारीचं पूजन करून गणपतीचे आशीर्वाद घ्यायचे असतात, कारण कुठल्याही कार्याचा आरंभ आपण नेहमी गणेशाच्या पूजनाने करत असतो. त्याच्यासाठी पुन्हा एकदा तांदूळाच्या पुंजावर आपण सुपारीची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर उजव्या कोपऱ्यात आपल्याला दिसते तो एक दीप किंवा समई, तो तेलाच्या वातीचा आहे. या दीपदेवतेलाही आपल्याला इथे आवाहन आणि त्याचं पूजन करायचं आहे. दीप जो आहे किंवा समई जी लावलेली असेल त्याच्याच खाली दिसेल तो शंख. आपल्या घरामध्ये जर पूजेमध्ये शंख रोजच्या वापरात असेल तरच आपण हा पूजेमध्ये शंख घ्यायचा आहे, अन्यथा शंख नसलं तरी पूजेत चालू शकतो. आता पुढे आपल्याला ओळीने क्रमाने विडे मांडलेले दिसतील. 2 विडे आहेत, देठासकटची 2 विड्यांची पानं घेतलेली आहेत. त्याच्यावर
एक छोटं नाणं 1 रुपयाचं, त्याच्यावर एक सुपारी आणि एक फळ, अशा पद्धतीने एक एक विडा करून असे 5 विडे आपण इथे तयार करून ठेवलेले आहेत. आणि चौरंगावर आपल्या डाव्या हाताला दिसते ती घंटा, त्याचंही आपल्याला इथे पूजन करायचं असतं. म्हणून ह्या सगळ्या देवतांची आणि आपण ह्यांना आवाहित देवता किंवा आपल्या पूजेसाठी बोलावून घेतलेल्या देवता असं म्हणत असतो. त्यामुळे ह्या पद्धतीने त्या चौरंगावर पूर्णपणे आधी मांडणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूजन करायचं आहे. त्याची सुरुवात करायची आहे ती आचमनाने, ज्याला आपल्याजवळ पळी भांडं आपण ठेवलेलं आहे. एका तांब्यात पाणी भरलेलं आहे, त्यातनं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आचमन करून आपल्याला आपल्या ह्या पूजनाची सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्या उजव्या हातावर एक पळीने पाणी घ्यायचं आहे, डाव्या हातात पळी घ्यायचे, तळहातावर मध्यभागी पाणी घ्यायचे, नावाचं उच्चारण करायचं आहे. ओम केशवाय नमः. ते पाणी प्राशन करायचे. दुसऱ्या वेळेला आणखी एक पळी पाणी घ्यायचं आहे. ओम नारायणाय नमः. पुन्हा एकदा ते पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि आणखी एकदा पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमः असं म्हणून हे पाणी प्यायचं आहे. आणि चौथ्या वेळेला मात्र ओम गोविंदाय नमः असं उच्चारण करून आपल्याला सरळ हाताने ते पाणी तांबण्यात सोडून द्यायचं आहे. हीच कृती पुन्हा एकदा आपल्याला करायची आहे, ज्याला आपण म्हणतो द्विराचम्य, 2दा आचमन करणं. आचमन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे तो प्राणधारणा किंवा प्राणायाम. आपल्याला इथे गायत्री मंत्राचं उच्चारण करायचं असतं, ज्याच्यासाठी दीर्घ श्वास घेऊन गायत्री मंत्र म्हणायचा असतो. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. प्राणायाम झाल्यानंतर आपल्याला करायचा तो आजच्या ह्या पूजेचा संकल्प. त्याच्यासाठी आपल्याला थोड्याशा अक्षता हातात घ्यायच्या आहेत आणि या पूजेचा संकल्प करायचा आहे, ज्याला आपण पंचांग वाचन म्हणत असतो. या पंचांगाच्या वाचनानंतर आपल्या हातातल्या ज्या अक्षता आहेत त्याच्यावर थोडंसं पाणी घालून त्या तांबण्यात सोडून द्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण हे क्रमाने जे विडे मांडलेले होते त्यातला सगळ्यात उजवीकडचा जो विडा असतो आपल्या उजव्या हाताचा, त्याच्यावर एक पळी पाणी घालायचं आहे. हा संकल्प आपण देवाला समर्पित केलेला आहे आणि त्याला विनंती केली आहे की आज आम्ही ही जी पूजा करणार आहोत ही आमच्याकडनं तू उत्तम रीतीने संपन्न करून घे. ही त्याच्याकडे किंवा ही पूजा संपन्न होऊ दे, हे त्याला केलेलं निवेदन, त्याला दिलेलं निवेदन आहे. याच्यानंतर पुढच्या पायरीवर असतात त्या प्रतिकात्मक शुद्धीच्या क्रिया. वास्तविक पाहता स्नान केल्याशिवाय कुणी व्यक्ती कधी पूजा करत नाही, पण प्रतिकात्मक शुद्धी आहे जी पूजेच्या प्रारंभी आपल्याला करायची असते. त्याच्यासाठी एखादं छोटंसं फूल किंवा तुळशीचं पान घ्यायचं आहे, भांड्यातल्या पाण्यात बुडवायचं आणि मंत्र म्हणत असताना आपल्या स्वतःच्या मस्तकावर थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरशुचिः. याच्यामधली स्वतःची शुद्धी करून झाल्यानंतर ज्या साहित्याने आपण पूजा करणार आहोत त्या सर्व साहित्याची किंवा सगळ्या आसमंताची, वातावरणाची अशी ही आपल्याला शुद्धी करायची असते. त्यासाठी पुन्हा एकदा एक छोटंसं फूल किंवा तुळशीचं पान हे भांड्यातल्या पाण्यात बुडवायचं आणि सगळीकडे पाणी शिंपडत मंत्र म्हणायचा आहे. अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारः ते गच्छन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषामविरोधेन पूजा कर्म समारभे. तर ह्या सगळ्या साहित्याची आपण शुद्धी करून घेतलेली आहे. शुद्ध साधन, शुद्ध तन आणि शुद्ध मन या सर्व शुद्धीकरणाच्या क्रियेनंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला दीप प्रज्वलन किंवा दिव्याची ह्या समयीचं इथे प्रार्थना आणि तिचं प्रज्वलन हा
पहिला उपचार आहे. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः यावत् पूजा समाप्ती स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. आता ह्या दिव्याचं प्रज्वलन केल्यानंतर आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जो सुपारीचा आपल्याला गणपती, ज्याला आपण महागणपती म्हटलं आहे, त्याचं आपल्याला पंचोपचाराने पूजन करायचं आहे. त्याच्यासाठी थोड्या अक्षता हातात घेऊन त्याचं ध्यान करायचं आहे. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे गणपतीचं ध्यान झाल्यानंतर आपल्या हातातल्या अक्षता थोड्या थोड्या करून त्या सुपारीवर व्हायच्या आहेत. ओम भूर्भुवः स्वहा महागणपतये नमः. ध्यायामि आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि नमस्करोमि. याच्यानंतर त्याचं आपल्याला पंचोपचाराने पूजन करायचं आहे. त्याच्यामध्ये गंध लावायचा आहे. देवतेला गंध लावत असताना नेहमी आपल्याला अनामिका किंवा ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो त्या बोटाचा वापर करायचा असतो. त्या बोटाने देवाला सुपारीला गंध लावायचा आहे. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. सर्वोपचारार्थे अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. पूजार्थे रक्तपुष्पं समर्पयामि. दूर्वाकुराश्च समर्पयामि. त्याच्यानंतर महागणपतीच्या सोबत रिद्धिसिद्धी पण आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचाही इथे आदर सत्कार होईल. रिद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. त्याच्यानंतर एक उदबत्ती आणि निरांजन असं लावून घ्यायचं आहे. ओम भूर्भुवः स्वहा महागणपतये नमः. सुवासार्थे धूपम् आघ्रापयामि. प्रकाशार्थे दीपं दर्शयामि. त्याच्यानंतर गणपतीचा आवडता जो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. त्याच्यासाठी मधली 2 बोटं पाण्यामध्ये बुडवून त्याने एक चौकोनी मंडलाची आकृती चौरंगावर काढायची आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा गणपतीसमोर ठेवायचा आहे. नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. हातात पाणी घेऊन नैवेद्य पूर्ण करायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. हा मंत्र म्हणून झाल्यावर एक पळी हातानं तांबण्यात पाणी सोडायचं आहे आणि पुन्हा एकदा गुळ खोबऱ्याभोवती पाणी फिरवून नैवेद्य पूर्ण करायचा आहे. तो झाल्यानंतर 3 पळ्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपतीच्या सुपारीला नमस्कार करून त्याला पुन्हा एकदा गंध लावायचा आहे. आणि आता ह्याच्यानंतर 2 नंबरचा जो विडा आपण इथे ठेवलेला आहे त्याच्यावर एका पळीने पाणी घालायचं आहे आणि हे पूगी फलतांबूल म्हणजे पान सुपारी आणि फळ हे आपण गणपतीला इथे समर्पित केलेलं आहे. आता ह्या पूजनानंतर गणेशाची प्रार्थना आपल्याला करायची आहे. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कवीन् कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते आनशृण्वन् ऊतिभिः सीदसादनं. महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि.
तर ह्या गणेशाच्या पूजनानंतर आपल्याला वेगवेगळ्या आवाहित देवतांचं इथे पूजन करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वरुण देवता ज्याला म्हटलं आहे, चौरंगावर आपण कलश स्थापित केलेला आहे, त्याचं सर्वप्रथम पूजन करायचं आहे. तर दोन्ही हात त्या कलशाला टेकवायचे आहेत आणि नंतर हात जोडून त्याची प्रार्थना करायची आहे. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरात् सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अंगैश्च सहिता सर्वै कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शांतिं पुष्टिकरी तथा वरुणदेवाय नमः. त्याचप्रमाणे आपण आचमनासाठी म्हणून जे पाणी भरलेला तांब्या कलश जो काय आहे त्याच्यावर उजवा हात झाकून ठेवायचा आणि त्याची प्रार्थना करायची आहे. आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. त्या कलशालाही नमस्कार करायचा आहे. कलशाय नमः. त्याच्यानंतर पुढचा उपचार आहे तो म्हणजे घंटा वाजवायची आहे आणि तिची प्रार्थना करायची. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां पूर्वे घंटारवं तत्रं देवतावानलक्षणं घंटा देव्यै नमः. त्याच्यानंतर आपल्याकडचा जो पूजेतला शंख आहे तो आपल्याला ताम्हणात काढून घ्यायचा आहे. त्याच्यावर एक 2-3 पळ्या पाणी घालून त्याला सर्वप्रथम स्नान घालायचं आहे. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे नमितः सर्वदेवेश्च पांचजन्य नमोस्तु ते. त्याच्यानंतर तो शंख स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छ कापडाने आणि त्याच्यामध्ये 2-3 पळ्या पाणी भरून परत तो जागेवर ठेवून द्यायचा आहे. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. आणि ह्या दिव्याची आपण सुरुवातीलाच प्रार्थना केलेली आहे, त्यामुळे आता ह्या सगळ्यांचं प्रार्थना झाल्यानंतर सर्वांचं पूजन आपल्याला पंचोपचाराने करायचं आहे. त्याच्यामध्ये या वरुण देवतेपासून आपण सुरुवात करतो आहोत. त्याला गंध लावलेला आहे, या घंटेला गंध लावलेला आहे, या कलशाला गंध लावलेला आहे, शंखाला गंध अर्पण केलेला आहे आणि या दीपदेवतेला. हा गंधाचा उपचार झाल्यानंतर आहे या अक्षता. आता इथे आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण जेव्हा शंखाचं पूजन करतो त्यावेळेला शंखावर कधीही अक्षता व्हायच्या नसतात. शंखाला फक्त गंध आणि पांढरं फूल हेच 2 उपचार करायला सांगितलेले आहेत. त्यामुळे या दीपदेवतेला अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, कलशाला अक्षता व्हायला वरुण देवतेला, घंटेवर अक्षता वाहिलेल्या आहेत आणि या कलशाला या सगळ्यांवर आपण अक्षता वाहून घेतल्या आहेत. आता याच्यानंतर फुलं आहेत जी आपल्याला ऋतुकालोद्भव उपलब्ध फुलं आहेत ती इथे आपण अर्पण करतो आहोत. शंखावर शक्य असेल तर पांढरं फूल नेहमी वाहिलं जातं. अशा रीतीने गंध अक्षता आणि फुलं हे 3 उपचार आपले इथे झालेले आहेत. याच्यानंतर धूप आणि दीप हे पुढचे 2 उपचार म्हणजे आपले पंचोपचार इथे संपन्न होतात. आता ही आपण पूर्वीच लावून घेतलेली उदबत्ती आहे, त्यामुळे ओवाळताना म्हणायचं आहे पूर्वस्थापितं धूपं दीपंच दर्शयामि.
या सर्व आवाहित देवतांसाठी आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य, आता पुढे चौरंगावर कलश आणि घंटा याच्यामध्ये थोडी जागा आहे, तिथे आपण एक चौकोनी मंडल स्थापित केलेलं आहे आणि त्याच्यावर दूध साखरेचा नैवेद्य आपण ठेवणार आहोत. पुन्हा एकदा हातामध्ये पाणी घेऊन वाटीभोवतीने चक्राकार पाणी फिरवायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि एक पळी हातावरनं ताम्हणात पाणी सोडून पुन्हा एकदा नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आणि पाणी सोडायचं आहे. त्याच्यानंतर 3 पळ्या हातावरनं पाणी सोडायचं आहे आणि सर्वांना नमस्कार करून आपला 3 नंबरचा जो विडा आपण इथे स्थापन केला आहे त्याच्यावर एक पळीने पाणी घालायचं आहे. हात जोडून म्हणायचं आहे, अनेन कृतपूजनेन तेन वरुणादि आवाहित देवता प्रियंताम. या आपण केलेल्या पूजेने या सगळ्या बोलावून आपण ज्यांना घेतलं आहे आवाहित देवता म्हटलं आहे त्या सगळ्या प्रसन्न होवोत, इथे अशा पद्धतीची प्रार्थना केलेली आहे. या वेगवेगळ्या देवतांच्या पूजनानंतर आता आपल्याला आपल्या ह्या पार्थिव गणेशाचं ध्यान आवाहन अशा वेगवेगळ्या 16 प्रकारच्या उपचारांनी षोडशोपचार ही पूजा करायला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी आपल्या तांबण्यामध्ये फुलं, अक्षता, जे काही पाणी आहे ते सगळं एखाद्या तसराळात, एखाद्या पातेल्यात असं रिकामं करून घ्यायचं आहे. ते ताम्हण स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याच्यात थोड्या अक्षता घालून ठेवायच्या. आत्तापर्यंत ही आपण श्रींची मूर्ती आहे ही झाकून ठेवलेली आपल्याला दिसते. त्याच्यावरचा रुमाल आहे, त्याच्यावरचं आवरण आहे ते हळूहळू हलक्या हाताने बाजूला करायचं आहे आणि गणपती बाप्पा मोरया या गजरामध्ये त्या गजाननाच्या मूर्तीला आपले तोंड करून हळू उचलून तांबण्यामध्ये प्रस्थापित करायचं आहे. आता ह्याच्यानंतर पुढचे जे उपचार आहेत ते आपण या तांबण्यामध्ये काही उपचार आणि नंतर चौरंगावर काही पुढचे उपचार असं करणार आहोत. तर पुन्हा एकदा ध्यान किंवा स्मरण हा सर्वात महत्त्वाचा आणि पूजेतला पहिला उपचार असतो. हातात थोड्याशा अक्षता घेऊन गणेशाचं ध्यान करायचं आहे. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार करायचा आहे. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. ध्यायामी आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी असं म्हणून त्या हातातल्या अक्षता त्या गणपतीच्या मूर्तीवर वाहायच्या आहेत. त्याच्यानंतर आसन व्यवस्था, त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा अक्षतांचा वापर करायचा आहे. थोड्या अक्षता घेऊन त्या गणपतीच्या मूर्ती भोवतीने तांबण्यामध्ये थोडा चौरंगाचा किंवा पाटाच्या आकारात त्या अक्षतांची मांडणी करायची आणि म्हणायचं आहे ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी नमस्करोमि. आता ते झाल्यानंतर अर्थातच देवाला आपल्याला हातपाय धुवायला, प्यायला पाणी द्यायचं असतं. त्या पूजेच्या भाषेत त्याला पाद्य, अर्घ्य, आचमन असं म्हटलं जातं. तर पायावरती एक एक पळी पाणी घालायचं आहे. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. आता अर्घ्य म्हणून हातावर जेव्हा पाणी घालायचं आहे त्यावेळेला पळीत पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडंसं कालवलेलं गंध मिसळायचं, त्याच्यात अक्षतांचे 1-2 दाणे घालायचे आणि एक फूल किंवा फुलाची पाकळी असं घालून ते सगळं जल आहे हे गणेशाच्या हातावर आपल्याला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. आता आचमन म्हणजे पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे. 3 पळ्या पाणी द्यायचं आहे. आचमनीयं समर्पयामी. आता या षोडशोपचार पूजनामध्ये हे विविध उपचार झाल्यानंतर देवाला स्नान हा जो उपचार आहे त्याला शुद्धोदक, साधं स्वच्छ थंड पाणी आहे, हा पूजेमधला पहिला उपचार आहे. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 12 उपप्रकार आपल्याला ह्या पूजेत अर्पण करायला सांगितलेत, ज्याच्यामध्ये आपण पंचामृताच्या स्नानापासून सुरुवात करत असतो आणि उष्णोदक स्नानाने शेवट करत असतो. तर सर्वप्रथम शुद्धोदक स्नान आपण अर्पण करूया. एक एक पळी करून अशा 4 ते 5 पळ्या देवाच्या मस्तकावर, दोन्ही हातांवर, पायावर असं घालायचं आहे.
ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता शुद्धोदक स्नान झाल्यानंतर पंचामृताचं स्नान जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे. पंचामृतातले क्रमाने घटक असतात ते म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर. आपण सोयीसाठी हे सगळं एकत्र मिश्रण केलेलं आहे. तरीसुद्धा पंचामृत स्नानार्थे पयस्नानं समर्पयामी. पय म्हणजे दूध आहे, तर त्या दुधाचा 1-2 चमचे दूध असं देवाच्या मस्तकावर प्रथम अर्पण करायचं आहे. ते झाल्यानंतर एक पळी साधं पाणी आपल्याला अर्पण करायचे. पयस्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पयस्नान झाल्यानंतर अर्थातच आहे दधी स्नान किंवा दह्याने आंघोळ. थोडं दही काढून घ्यायचं आणि त्या दह्याने स्नान घालायचे. आता हीच जर आपल्याकडे मूर्ती शाडूची असेल तर मात्र असं पळीने किंवा चमच्याने पाणी न घालता किंवा दूध, दही, तूप, मध न घालता एखाद्या फुलाला लावून त्याने शिंपडावं, नाहीतर त्याचा रंग कमी होण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते म्हणून. आता दधी स्नानानंतर आपल्याला शुद्धोदक स्नान आहे. त्याच्यानंतर आहे ते घृतस्नान म्हणजे तूप. घृतस्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्याच्यानंतर असतो तो मध. आता हा सगळ्या मिश्रणात मध मिसळून गेलेला आहे, त्यामुळे आपोआपच गोडी आलेली आहे. मधुस्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आणि सर्वात शेवटी आहे ते शर्करा स्नान. शर्करा स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. हे पंचामृताचे 5 घटक आपण विविध वापरून ते देवाला स्नान अर्पण केलं आहे. याच्यानंतर आपल्याला पळीमध्ये थोडंसं पाणी आणि कालवलेलं गंध असं एकत्र करून हे गंधोदक स्नान. चंदनाचा गंध आहे, चंदनाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे थंडावा देणं. ह्या गंधोदक स्नान आपण अर्पण करणार आहोत. गंधोदक स्नानं समर्पयामी. ते झाल्यानंतर एक पळीभर पुन्हा साधं पाणी घालायचं आहे. गंधोदक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्याच्यानंतर आणखी एक प्रकारचं स्नान आपल्याला अर्पण करायचं आहे, ते म्हणजे कर्पूर स्नान. कापूरही थंडावा देणारा, अतिशय त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असलेला असा समजला जातो. त्यामुळे पळीमध्ये पाणी घ्यायचं, एक छोटीशी कापराची वडी आहे त्याचा चुरा करायचा आणि ते मिश्रण आहे ते गणपतीच्या देवाच्या मस्तकावर व्हायचं आहे. कर्पूर स्नानं समर्पयामी. अर्थातच कर्पूर स्नान झाल्यानंतर पुन्हा एकदा आहे ते शुद्धोदकाचं स्नान. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. अशा प्रकारे 12 उपप्रकारातले 7 प्रकारचं स्नान आपण इथे पूर्वपूजनात नेहमी अर्पण करतो. तर ह्या पूजनानंतर मगाशी जशा बाकी सगळ्या देवतांची आपण पूजा केली पंचोपचाराने, तशाच पद्धतीने ह्या मूर्तीची ही पूजा आधी करायची आहे. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामी. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. दूर्वाकुराश्च समर्पयामि. पूर्वस्थापितं धूपं दीपं च दर्शयामि. गंध, अक्षता, फुलदुर्वा, धूप, दीप आणि नैवेद्य याला पंचोपचार म्हणत असतात. तर ह्या पंचोपचाराने आपण पूजा केली आहे या गणपतीची. आणि आता त्याला नैवेद्य जो द्यायचा आहे त्या नैवेद्यासाठी काय आहे तर ज्या पंचामृताने आपण स्नान घातलेलं असतं त्यातील शिल्लक राहिलेलं जे पंचामृत आहे ते या इथे आपण देवाला नैवेद्य म्हणून ठेवत असतो. पाण्याने चौकोनी मंडल बनवायचं आहे. शिल्लक राहिलेल्या पंचामृताची वाटी किंवा जो काय भांड असेल ते समोर ठेवायचं आणि एक पळीने पाणी त्या वाटीभोवती फिरवायचे. नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यम समर्पयामी. एक पळीभर पाणी हातावरनं सोडायचं आहे
आणि पुन्हा एकदा त्या पंचामृताच्या वाटीभोवतीने पाणी फिरवून नैवेद्य पूर्ण करायचं आहे आणि 3 पळ्या पाणी आपल्या बाजूला आपण जे तसराळं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सोडायचं आहे आणि 2 विड्याची पानं देठं असलेली, त्याच्यावर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, हे सगळं तांब्यामध्ये देवाच्या उजव्या हाताला ठेवून त्याच्यावर पाणी सोडायचं आहे. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम समर्पयामी. आणि हे पूर्वपूजन झाले. आता 12 प्रकारचे स्नान म्हणत असताना आपण इथे मध्येच पूजन करून टाकलं. आता काय करायचं तर ह्याच्या पुढचे जे उपचार करायचे त्याच्या अगोदर आपण जी इथे फुलं वाहिलेली असतात त्यातलं एक सुवासिक फूल आहे ते उचलायचं, त्याचा वास घ्यायचा. आपण इथे वास घेतल्यानंतर त्याचा अर्थातच झालं निर्माल्य. ते वास घेतलेलं फूल आहे ते पलीकडच्या तसराळ्यात तुमच्या भांड्यात सोडून द्यायचं आहे आणि म्हणायचं उत्तरे निर्माल्यम विसृज्य. हे निर्माल्य आपण काढून टाकलं. आता ह्याच्यानंतर पुढचे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम स्नानाचेच अजून 5 प्रकार आपले बाकी आहेत, ज्याच्यामध्ये शंखामध्ये पाणी भरलेलं आहे त्या शंखाचं स्नान आहे शंखोदक स्नान. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. शंखोदक स्नानं समर्पयामि. शंखोदक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता ते झाल्यानंतर अभिषेक आणि महाअभिषेक. तर अभिषेकाचं स्नान घालत असताना किंवा महाअभिषेकाच्या स्नानामध्ये आपण गणपती अथर्वशीर्षाचे पठण करत असतो. तर ते म्हणत असताना आपल्याला देवाच्या मूर्तीवर पाण्याने पळीपळीने संततधार घालायची असते. पण एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे आवर्जून की आपल्या तांब्याच्या बाहेर ते पाणी ओसंडून जाणार नाही. तर अभिषेकाचं स्नान आधी आपण सुरुवात करतो आहोत. ओम देवस्य त्वा सवितुप्रसवे अश्विनो बाहुभ्याम पूष्णो हस्ताभ्याम अग्ने तेजसा सूर्यस्य वर्चसा इंद्रस्य इंद्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रिये यशसे अन्नाद्याय. ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टितुष्टिचास्तु. या अभिषेक स्नानानंतर आपल्याला शुद्धोदक स्नान अर्पण करायचं आहे. ते आपण गंगेच्या यमुनेचैव असं म्हणलेल्या कलशातनं ते पाणी घेऊन 1 पळीभर पाणी देवाच्या मस्तकावर व्हायचे. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. अथ महाअभिषेक स्नानम. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैर्रङ्गैस्तुष्टवांसस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्तो जायते. सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः.
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्थेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणमूषकध्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गौ रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्थूलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। या गणपती अथर्वशीर्षाच्या पठणानंतर आपल्याला करायचं आहे ते देवाला मांगलिक स्नान अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा उपचार म्हणजे शुद्धोदक उष्णोदकाचं स्नान. तर आता अत्तर लावत असताना आपल्याकडे कधी कधी रोलांचं असतं किंवा कधी कधी अत्तरही असतं. तर जर अत्तर असेल तर ते आपल्याला एखाद्या फुलावर काढून घ्यायचं आहे, पाकळीवर, किंवा ती पाकळी बुडवायची आहे आणि देवाच्या सर्वांगाला ते अत्तर लावायचं सुवासिक मांगलिक स्नान म्हणून. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः मांगलिक स्नानं समर्पयामि. आणि ह्या मांगलिक स्नानानंतर आपल्याला पुन्हा एक पळी साधं पाणी घालायचं आहे. मांगलिक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. त्याच्यानंतर या स्नानाचा हा शेवटचा उपचार आपला आहे, ज्याच्यात उष्णोदक स्नान असं म्हटलेलं आहे. बेताचं गरम पाणी, कडकडीत खूप नाही, असं हे आपण इथे देवाच्या मूर्तीवर पळीपळीने अर्पण करणार आहोत. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः उष्णोदक स्नानं समर्पयामि. उष्णोदक स्नान सर्वात शेवटी अर्पण करण्याचंही कारण हेच आहे की त्या मूर्तीला जर कुठे दही, तूप, मध याच्यापैकी काही एखादी गोष्ट चिकटून राहिली असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील की ज्याच्यामुळे त्याच्या वासाने मुंग्या किंवा मुंगळे त्याच्याकडे आकृष्ट होऊ शकतील, अशा पद्धतीने ही स्वच्छता करण्यासाठी आपल्याला हे बेताचं गरम पाणी, कोमट पाणी, हे उष्णोदक स्नान म्हणून देवाला अर्पण करायचं आहे. आता हे करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला शुद्धोदक म्हणजे साध्या पाण्याचं स्नान पण घालायचं आहे. आणि उष्णोदक स्नान घालत असताना ती मूर्ती आपल्या डाव्या हातात उचलून धरावी, म्हणजे मग त्याच्यामधलं जे काही शिल्लक असेल ते तामणात आपोआप खाली पडून जाईल. आणि पुन्हा ती मूर्ती खाली न ठेवता आपल्याला शुद्धोदक स्नान समर्पण करून स्वच्छ पुसून आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर वेगळ्या, चौरंगावरच्याच वेगळ्या पाटावर आपल्याला ती स्थापन करायची आहे. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः शुद्ध उष्णोदक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि.
ही स्वच्छ पुसून कोरडी केलेली जी मूर्ती आहे ती आपल्याला आता चौरंगावरतीच वेगळा पाट किंवा आणखी छोटं आसन असं जे स्थापन केलं आहे त्याच्यावर थोड्या अक्षता घालून त्याच्यावरती त्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि पुढचे उपचार आहेत ते आता आपण तिथे करणार आहोत. तर सर्वप्रथम कापसाचं वस्त्र आहे, करपास वस्त्र ज्याला म्हणतो आपण, 5, 11, 21 अशा मण्यांचं वस्त्र हे गणपतीला आपल्याला अर्पण करायचं आहे. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रम समर्पयामी. त्याच्यानंतर उत्तरीय किंवा जानवं यज्ञोपवीत ज्याला म्हटलं तर ते आपण देवाला अर्पण करणार आहोत. यज्ञोपवीतम समर्पयामी. त्याच्यानंतर आपल्याला कालमानानुसार उपलब्ध असलेलं फूल, सर्वप्रथम सांगितलं त्याप्रमाणे जास्वंदीचं लाल फूल आहे. पूजार्थे रक्तपुष्पम समर्पयामी. दूर्वाकुराश समर्पयामी. आणि त्यानंतर याच्याशिवाय आणखी ज्या ज्या आपल्याला उपलब्ध आहेत ती ऋतुकालोद्भव म्हटलेलं आहे. ही सुवासिक फुलं आहेत, गुलाब असेल, सोनचाफा असेल, शेवंती, मोगरा जे काय आहे ते सर्व आपल्याला ते देवाला अर्पण करायचे आहेत. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. त्याच्यानंतर शेंदूर, अष्टगंधाची पावडर, हळदी कुंकू हे सर्व उपचार आपल्याला इथे अर्पण करायचे आहेत. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. सिंदूरम समर्पयामी. हरिद्रा कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पयामी. पुढचे उपचार आहेत ते धूप आणि दीप. सुवासार्थे धूपम आघ्रापयामी. प्रकाशार्थे दीपम दर्शयामी. आणि गणपती बाप्पाला जो प्रिय तो मोदकांचा नैवेद्य असतो, महानैवेद्य म्हणून, त्याच्याऐवजी आत्तापुरतं मी इथे साखरेचा नैवेद्य अर्पण करते आहे. महानैवेद्य मागून दाखवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी. एक पळी तांबण्यातनं पाणी सोडायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाणी फिरवून नैवेद्य पूर्ण करायचा आणि 3 पळ्या हातावरनं तसराळ्यात किंवा पातेल्यात पाणी सोडून नैवेद्य आपला पूर्ण झाला आणि चौथा विडा जो आहे त्याच्यावर आता आपल्याला 1 पळी पाणी सोडायचं आहे. मुखवासार्थे पूगी फलतांबूल सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणाम समर्पयामी. नमस्करोमी. तर ह्याच्यानंतर देवाची आरती केली जाते. आपल्याला सर्वांना सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती माहिती आहे. तर ही सर्व घरातल्या मंडळींनी सामूहिकरित्या झांजा घंटा वाजवून सुरेल आवाजात ही आरती म्हणायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला देवासमोर एक प्रदक्षिणा घालायची असते आणि साष्टांग प्रणिपात, साष्टांग नमस्कार घालायचा. अशा पद्धतीने आपली हे 16 उपचार इथे पूर्ण होतात. आणि सगळ्यात शेवटचा जो उपचार असतो ती म्हणजे प्रार्थना किंवा क्षमायाचना. आपल्या धारणेनुसार आपल्याला उपलब्ध असलेल्या पूजा साहित्यासह आपण या गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे, मनोभावे केलेली आहे. पण तरीसुद्धा आपल्या हातनं एखादी गोष्ट विसरली, एखादा क्रम मागे पुढे झाला, काही चुकलं, एखादी गोष्ट आपल्याला उपलब्ध झाली नसेल, तर अशा वेळेला कुठलाही किंतु मनात न आणता आपण केलेली जी पूजा आहे ही देवानी गोड मानून घ्यावी आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी, अशा आशयाची ही प्रार्थना असते. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर.
ज्ञानतो वापि यथोक्तं कृतं यदि तत्सर्वं पूर्णमेवास्तु प्रसादात् ते परेश्वर. हात जोडून म्हणायचं आहे, अनेन कृतपूजनेन तेन श्रीसिद्धिविनायकः सांगः सपरिवारः प्रीयंताम. हे म्हणून झाल्यानंतर शेवटचा जो आपला विडा आहे त्याच्यावर एक पळीने पाणी सोडायचं आहे आणि आपल्यासमोर तसराळं किंवा भांडं घेऊन त्याच्यामध्ये एक पळीभर पाणी हातावरनं सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. तर पूजेचा प्रारंभ ज्याप्रमाणे आपण आचमनाने करत असतो त्याचप्रमाणे शेवटही हा आचमनानेच केला जातो. आपल्याला क्रम तोच आहे. पहिल्या 3 नावांच्या वेळेला पाणी प्यायचं आहे, चौथ्या वेळेला तांबणा सोडायचा आहे आणि हा 2दा आचारायचा क्रम आहे म्हणून याला द्विराचम्य असं म्हणतात. तर कर्मांते द्विराचम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. अशाच पद्धतीने आणखी एकदा आचमन करायचं आहे आणि हात जोडून मनपूर्वक प्रार्थना करायची आणि म्हणायचं आहे, ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सगळी ही जी पूजा आपण करत असतो ही सर्व चराचरात व्यापून राहिलेल्या सर्व जगतामध्ये परमेश्वर म्हणून जो आहे परम ईश्वर त्याला समर्पित केलेली आहे. आपल्या केलेल्या पूजेने हा परमेश्वर प्रसन्न होवो, कारण तेच एकमेव सत्य आहे. ओम तत्सत असं म्हटलेलं आहे. आता इथे ही आपली षोडशोपचार पूजा ही संपन्न झालेली आहे. धन्यवाद.